एक प्रश्न विचारतो तुम्हाला, भारताचा राष्ट्रध्वज कोणता आहे? अर्थात तिरंगा. पण हा तिरंगा बनवला कोणी होता? याचं उत्तर कदाचित तुम्हाला माहिती नसेल. आज आपण सहज म्हणतो की भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे, पण ब्रिटिशांच्या काळात भारताकडे स्वतःचा अधिकृत राष्ट्रध्वज नव्हताच. सरकारी इमारतींवर ब्रिटिशांचाच युनियन जॅक फडकत असायचा. स्वातंत्र्यासाठी लढणारे भारतीय वेगवेगळ्या संघटनांचे वेगवेगळे झेंडे वापरत होते. देश एक होता, पण त्याची ओळख एक नव्हती. प्रत्येक आंदोलनात वेगळा झेंडा दिसत होता. त्या काळात जगातल्या जवळपास प्रत्येक स्वतंत्र देशाचा स्वतःचा एक झेंडा होता, पण हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या भारताकडे स्वतःचं राष्ट्रीय प्रतीक नव्हतं. पण ही गोष्ट एका तरुणाला सतत अस्वस्थ करत होती. मग त्याने ठरवलं की भारताला सुद्धा सर्वांसाठी समान असा एक राष्ट्रध्वज असायला हवा, आणि तिथून सुरू झाला आपल्या तिरंग्याचा प्रवास. पण हा प्रवास काही लगेच झाला नाही, याला बराच काळ लागला. आज दिसणाऱ्या तिरंग्यात आणि त्यावेळीच्या झेंड्यात बराच फरक होता. भारताला आपला राष्ट्रध्वज नक्की मिळाला कसा, आणि त्या तरुणाचं पुढे नक्की काय झालं, याचीच ही प्रेरणादायी गोष्ट. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. भारताला स्वतःचा एक ध्वज नाहीये, ही गोष्ट ज्या तरुणाला अस्वस्थ करत होती तो तरुण म्हणजे पिंगली वेंकय्या. त्यांचा जन्म 2 ऑगस्ट 1876ला आंध्र प्रदेशातल्या भटपेनुरमर्रू या गावात झाला. लहानपणापासूनच ते अभ्यासू आणि जिज्ञासू स्वभावाचे होते. त्यांनी मद्रासमध्ये शिक्षण घेतलं. यानंतर त्यांनी अनेक विषयांमध्ये स्वतःला झोकून दिलं. उर्दू, जपानी यांसारख्या भाषांचा अभ्यास, भूगर्भशास्त्र, शेती, कापूस संशोधन अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलं. त्यामुळे वेंकय्या बहुभाषिक अभ्यासक, संशोधक आणि देशभक्त होते. तरुण वयातच म्हणजे फक्त 19 वर्षांचे असताना त्यांनी ब्रिटिश भारतीय सैन्यात सैनिक म्हणून काम केलं. याच दरम्यान दक्षिण आफ्रिकेतल्या अँग्लो बोर युद्धादरम्यान त्यांनी महात्मा गांधी यांच्याशी भेट घेतली. या भेटीने त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलली. गांधीजींचे विचार, स्वराज्याची कल्पना आणि देशासाठी काहीतरी मोठं करण्याची प्रेरणा त्यांनी मनापासून स्वीकारली. भारतात परतल्यानंतर त्यांनी रेल्वेत नोकरी केली, सरकारी सेवेतही काम केलं. पण या सगळ्या दरम्यान निरीक्षणांती त्यांच्या मनात एक सतत प्रश्न येत होता की आपण भारतीय असूनही एका परकीय झेंड्याला सलाम का करतोय. याच एका प्रश्नाने त्यांच्या आयुष्याचं ध्येय ठरवलं. मिशन नॅशनल फ्लॅग सुरू झालं होतं. पण वेंकय्यांनी हा विषय भावनेतून नाही तर अभ्यासातून हाताळला. त्यांनी तब्बल 5 वर्ष जगभरातल्या राष्ट्रध्वजांचा अभ्यास केला. प्रत्येक देशाच्या ध्वजामागचं प्रतीक, रंगांचा अर्थ, इतिहास, राष्ट्रभावना आणि सांस्कृतिक ओळख त्यांनी समजून घेतली. त्यांना जाणवलं की प्रत्येक देशाचा ध्वज त्या देशाचा आत्मा व्यक्त करतो. मग भारताचा ध्वज असाच असायला हवा जो संपूर्ण देशाचं प्रतिनिधित्व करेल. 1916मध्ये त्यांनी अ नॅशनल फ्लॅग फॉर इंडिया हे पुस्तक प्रकाशित केलं. या पुस्तकात त्यांनी भारताला स्वतंत्र राष्ट्रध्वजाची गरज का आहे याचं सविस्तर विश्लेषण केलं. त्या काळात हा विषय फार कमी लोकांच्या चर्चेत होता, पण वेंकय्या मात्र यावर गंभीरपणे काम करत होते. 1916 ते 1921 या काळात त्यांनी भारतासाठी जवळपास 30 वेगवेगळ्या झेंड्यांच्या रचना तयार केल्या. प्रत्येक रचना वेगळी होती, प्रत्येकामागे काही ना काही विचार होता. शेवटी त्यांनी त्यांची एक रचना महात्मा गांधींसमोर मांडली. गांधीजींना ती कल्पना आवडली, पण गांधींनी त्यात काही महत्त्वाचे बदल सुचवले. आधीच्या झेंड्यात 2 रंग होते, लाल आणि हिरवा. गांधीजींनी सगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व व्हावं म्हणून झेंड्यात पांढरा रंग जोडण्याचा सल्ला दिला आणि मध्यभागी चरखा ठेवण्याची सूचना केली. चरखा म्हणजे स्वावलंबन, श्रम, स्वदेशी आणि आत्मनिर्भर भारताचं प्रतीक होतं. वेंकय्यांनी गांधीजींनी सांगितलेले बदल केले आणि एक नवा ध्वज बनवला. 1921मध्ये विजयवाडा येथे काँग्रेसच्या अधिवेशनात ही रचना सर्वात पहिल्यांदा सादर करण्यात आली. अनेकांना ती पसंत पडली. त्यानंतर स्वातंत्र्य चळवळीत हा ध्वज मोठ्या प्रमाणावर वापरला जाऊ लागला, पण त्यावेळी तो भारताचा अधिकृत राष्ट्रध्वज नव्हता. 1931मध्ये काँग्रेसने भगवा, पांढरा आणि हिरवा या 3 रंगांचा मध्यभागी चरखा असलेला हा ध्वज अधिकृतपणे स्वीकारला. हा निर्णय ऐतिहासिक ठरला, कारण याच ध्वजावर पुढे भारताच्या राष्ट्रध्वजाची रचना उभी राहिली होती. 15 ऑगस्ट 1947 पूर्वी म्हणजेच 22 जुलै 1947 या दिवशी संविधान सभेने भारताचा राष्ट्रध्वज स्वीकारला. पण त्यात एक महत्त्वाचा बदल करण्यात आला. मध्यभागी असलेला चरखा काढून त्याऐवजी सारनाथ इथल्या सम्राट अशोकाच्या स्तंभावरच्या 24 आऱ्यांचं अशोक चक्र स्वीकारण्यात आलं. हा बदल डिझाईनचा नव्हता. अशोक चक्र हे न्याय, प्रगती, गती आणि धर्माचं प्रतीक मानलं गेलं आणि अशा प्रकारे आजचा भगवा, पांढरा, हिरवा आणि मध्यभागी निळं अशोक चक्र असलेला तिरंगा जन्माला आला. आज तिरंग्याच्या प्रत्येक रंगाला अर्थ आहे. भगवा धैर्य, त्याग आणि समर्पणाचं प्रतीक आहे. पांढरा सत्य, शांतता आणि प्रामाणिकपणाचं प्रतीक आहे. हिरवा समृद्धी, विकास आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचं प्रतीक आहे. तर अशोक चक्र आपल्याला सतत पुढे जात राहण्याची प्रेरणा देतं. म्हणूनच तिरंगा फक्त ध्वज नाही आहे, तर भारताच्या विचारांचा आरसा आहे.
पण या गोष्टीचा सर्वात दुःखद भाग अजून बाकी आहे. ज्या व्यक्तीने भारताला राष्ट्रध्वजाची संकल्पना दिली त्याला आयुष्यभर कोणतीही मोठी प्रसिद्धी, संपत्ती किंवा पद मिळालंच नाही. पिंगली व्यंकय्या विजयवाड्यात अतिशय साधं जीवन जगत राहिले. त्यांनी देशासाठी काम केलं, पण त्या बदल्यात कधी काही मागितलं नाही. देशभर तिरंगा अभिमानाने फडकत होता, पण त्याचा निर्माता मात्र सामान्य नागरिकांसारखंच आयुष्य जगत होता. 4 जुलै 1963ला व्यंकय्यांचं निधन झालं. त्यांच्या शेवटच्या दिवसात त्यांना आर्थिक अडचणींचा सुद्धा सामना करावा लागल्याचे उल्लेख आढळतात. ज्या व्यक्तीने भारताला एक कायमची ओळख दिली त्या व्यक्तीला आयुष्यभर हवा तसा सन्मान मिळाला नाही, ही आपल्या इतिहासातली एक मोठी खंत आहे. आज प्रत्येक 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीला आपण तिरंग्याला सलाम करतो, राष्ट्रगीत गातो, अभिमानाने भारत माता की जय म्हणतो. पण त्या तिरंग्यामागे उभा असलेला माणूस अनेकांना माहितीच नाही आहे. स्वातंत्र्य सैनिकांची नावं आपण आठवतो, नेत्यांची नावं आठवतो, पण आपल्या राष्ट्रध्वजाचा शिल्पकार मात्र इतिहासाच्या पानांमध्ये हरवून गेला आहे. म्हणूनच पुढच्या वेळी तिरंग्याकडे पाहाल तेव्हा फक्त 3 रंग पाहू नका. त्या रंगांमागे एका माणसाचं आयुष्य, त्याचा अभ्यास, त्याची देशभक्ती आणि त्याचं स्वप्नसुद्धा आठवण पहा. कारण भारताचा तिरंगा हा लाखो बलिदानांचं प्रतीक आहे आणि त्या प्रतीकाला आकार देणाऱ्या पिंगली व्यंकय्यांचं नाव प्रत्येक भारतीयाच्या लक्षात राहायलाच हवं. भारताच्या तिरंग्याच्या जन्माची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच न ऐकलेल्या गोष्टींसाठी पाहत राहा लगाव बत्ती.